शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाची महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाची महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भीम। आज आपण इनला या मुक्कामी भंते नागचंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा आपण या ठिकाणी करत आहोत आणि ते मूर्तीची स्थापना भंते यांच्या हस्ते संपन्न झाली। त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं। साधू साधू साधू। यानंतर भंते यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी। संपूर्ण जगाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे शाक्यशेव वंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्माण केलेला सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्षू संघ या त्रिरत्नाला प्रथम त्रिवार वंदन करतो। ज्यांच्यामुळे आपल्याला हे तीन रत्न लाभले असे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र क्रांतीला समर्पित राहून आज इनला या गावामध्ये आपल्या या समाज मंदिरामध्ये इनला गावच्या 5 मुली
शशिकला आई तायडे, 2 नंबर मंदा उमाडे, नंदाताई अठोर, शालूताई वानखडे आणि सुनंदाताई रवी तायडे या 5 मुलींनी या ठिकाणी या मूर्तीचं प्रतिष्ठापना या निमित्ताने रावण स्वतः त्यांनी ही मूर्ती विकत आणून या ठिकाणी आपल्या या विहारामध्ये बसवलेली आहे आणि त्या मूर्तीचं अनावरण आज अरुणजी वानखडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम पार पडणार आहे। तेव्हा मी शशिकला आई तायडे यांना सूचना करतो की त्यांनी तथागत सम्यक संबुद्ध यांच्या मूर्तीसमोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या फोटोसमोर मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करावे अशी मी त्यांना सूचना करतो। शशिकलाई तायडे, मंदाई उमाडे, नंदाई अठोर, शालूआई वानखडे, सुनंदाई तायडे। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाची, महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाची, यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आजचा योगायोग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचं लग्न सुद्धा आजच्या दिवशी झालं होतं। हा योगायोग आहे। दोन्ही माता पित्यांना या ठिकाणी आमच्या मंदाई उमाडे हे पुष्पहार अर्पण करते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, माता रमाईची। यानंतर आपल्या तथागत टीव्ही चॅनलचे अध्यक्ष वानखडे सर हे तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करतील अशी मी त्यांना सूचना। तथागत सम्यक संबुद्धाची करुणा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईचा, अंबादासजी वानखडे हे सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करतील, माता रमाईंना पुष्प अर्पण करतील। यानंतर त्रिशरण पंचशील घेण्याच्या अगोदर ज्या बुद्धरूपाचं अनावरण झालं त्या बुद्धरूपाच्या अनावरच्या निमित्ताने या ठिकाणी मी शुभ मंगल गीताला सुरुवात करतो। त्या गीताने त्रिशरण पंचशील आपण ग्रहण करू अशी मी सर्वांना सूचना। मंगल दीना शुभ मंगल दीना, शुभ मंगल दीना, या विहारी घ्याना वंदना, या विहारी घ्याना वंदना। भगवंताचा श्रावक संघ, भगवंताचा श्रावक संघ, बसले विहारी होऊन दंग, बसले विहारी होऊन दंग। प्रज्ञाशील करुणा करती याचना, प्रज्ञाशील करुणा करती याचना। या विहारी घ्याना वंदना, या विहारी घ्याना वंदना।
दीप धूपानि सुगंध दीप धूपानि सुगंध श्वास अंतरी चाले मंद श्वास अंतरी चाले मंद चित्त झाले स्थिरांतरी वेदना चित्त झाले स्थिर अंतरी वेदना या विहारी घ्याना वंदना या विहारी घ्याना वंदना स्वयं प्रकाशित भाव हे जीवन स्वयं प्रकाशित भाव हे जीवन साधाया पुले हे निर्वाण साधाया पुले हे निर्वाण भीमराया मुळे आनंद जीवन भीमराया मुळे आनंद जीवन या विहारी घ्याना वंदना या विहारी घ्याना वंदना शुभ मंगल दीना शुभ मंगल दीना शुभ मंगल दीना शुभ मंगल दीना या विहारी घ्याना वंदना या विहारी घ्याना वंदना साधु 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 अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्ध भगवन्तं अभिवादेमि स्वखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि मी भन्ते दारत येन माया कृतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते दारत येन माया कृतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते दारत येन माया कृतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशील धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शील देत मे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशील धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शील देत मे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशील धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शील देत मे भन्ते
यमहं वदामि तं वदेतं। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। शरणं गमन संपूर्ण पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। शरणेन सद्धि पंचशीलं धम्मसाधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील सम्पादितं। साधु साधु साधु। बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं नमामि। यानंतर स्वागताचा कार्यक्रम होईल। त्यानंतर बुद्ध पूजा, बुद्ध वंदना, धम्म संघवंदना। मंचावरती दिनकर पांडे सर यांना मंचावरती बोलवण्यात येत आहे। दिनकर पांडे सर यांनी यावे आणि आपले स्थान ग्रहण करावे अशी मी तथागत टीव्ही चॅनल तर्फे मी विनंती करते। बस या ठिकाणी सर्व श्रद्धावान शील संपन्न बौद्ध उपासक उपासिका बालबालिका आणि सर्व या ठिकाणी तथागत टीव्ही चॅनलचे पदाधिकारी अध्यक्ष आणि कार्यकर्ते
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता ज्यांची जयंती अवघ्या थोड्याच दिवसावर येऊन ठेपलेली आहे असे या विहाराचं नाव सम्राट अशोक बुद्ध विहार इंदला असं जाहीर करण्यात येत. आज आपण इथे सम्राट अशोका बुद्ध विहार इथे आपण सगळेजण एकत्रित झालेले आहे आणि आज इथे बुद्धाच्या मूर्तीचा इथे स्थापना झालेली आहे. तर इथे इंदला वासियांतर्फे मी सगळ्यांचे स्वागत करते आणि अभिनंदन करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले परमपूज्य भंतेजी नागसेन यांचं स्वागत श्री इंगळे सर करतील मी अशी त्यांना विनंती करते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन भंतेजींचं स्वागत करावे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. उमाळे, नंदाताई अहेर, शालू वानखडे, सुनंदा रवी तायडे या सगळ्यांनी उपासिकांनी श्री भंतेजी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. पाची बौद्ध उपासिका यांनी यावे आणि भंतेजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. तथागत टीव्ही चॅनेलचे अध्यक्ष श्री अरुणभाऊ वानखडे यांचं स्वागत श्री इंगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या वाजवून स्वागत करावे. तसेच तथागत टीव्ही चॅनेलचे आमचे संचालक आणि सहकारी श्री अंबादासजी वानखडे यांचं स्वागत शशिकला तायडे ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. पांडे सरांचं स्वागत शालूताई वानखडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. तथागत टीममधील आमच्या सहकारी सौ सुनीताताई रायबोले यांचं स्वागत सुनंदा तायडेताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. तथागत टीव्ही चॅनलमध्ये आमच्या सहकारिणी मोहोडताई यांचं स्वागत रेखा इंगळे ताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. पुढील संचालने करता आमच्या सहकारिणी सौ सुनीताताई रायबोले मी यांच्याकडे माईक देते. संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध आणि माझे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भंते नागसेन यांना माझं त्रिवार वंदन करते. आणि आमच्या सूत्रसंचालिका आमच्या खोब्रागडे मॅडम यांचं स्वागत आमच्या शशिकला काकू करतील अशी मी त्यांना विनंती करते. उर्वरित काम आमच्या खोब्रागडे मॅडम सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करते. आज इंदला येथील बौद्ध विहारामध्ये ज्या आपल्या बौद्ध उपासिका आहे यांनी गौतम बुद्धाची जे बुद्धीचं इथे स्थापना केलेली आहे आज त्यांचा इथे सत्कार घेण्यात येत आहे. तर सत्काराकरिता शशिकला तायडे ताई यांचं स्वागत शशिकला तायडे ताई यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत अरुण भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करते. तथागत टीव्ही चॅनलचे संचालक श्री अरुण भाऊ वानखडे सर करतील मी अशी त्यांना विनंती करते. तसेच मंदाताई उमाळे, नंदाताई आहेर, शालू वानखडे, सुनंदा रवी तायडे यांनी सगळ्या मंचावर यावं आणि मी अरुण भाऊ वानखडे सरांना विनंती करते की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावे.
आणि सोबत भंतेजी यांनी पण यावे मंचावर आणि त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सगळ्यांना विनंती आहे की पूर्ण टीमने यावं. धन्यवाद सगळ्यांना. आज ज्या आपल्या ज्या बौद्ध उपासिका आहे, आपल्या शशिकला तायडे ताई, मंदाताई उमाळे, नंदा आहेर, शालू वानखडे, सुनंदा रवी तायडे यांनी या इंदला गावामध्ये आपली गौतम बुद्धाची स्थापना केली. यांनी खूप छान कार्य केलं आणि असंच त्यांचं पुढे कार्य सुरू राहावे आणि समाजसेवा करावी असं मी तथागत TV चॅनेलद्वारे मी त्यांना विनंती करते आणि अपेक्षा करते की त्यांनी इथे समाजसेवा करावी. छान धन्यवाद सगळ्यांना. त्यांनी छान असं म्हणजे इथे बौद्ध विहारामध्ये गौतम बुद्धाची स्थापना केलेली आहे. धन्यवाद. पांडे त्यांचं स्वागत इंगळेताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले भंतेजी नागसेन यांचं स्वागत, नलूताई इंगळे, नलूताई राऊत, छाया इंगळे आणि शोभा इंगळे या तिन्ही बौद्ध उपासिका यांनी इथे मंचावर यावे आणि त्यांनी आपल्याला कार्यक्रमाला लाभलेले भंतेजी नागसेन यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. तिन्ही बौद्ध उपासिका यांनी यावे एकत्र. धन्यवाद. तथागत TV चॅनलमध्ये आमच्या सहकारिणी सौ सुनीताताई रायबोले इथे एक स्वागत गीत म्हणतील, तरी त्यांना मी मंचावर विनंती करते की त्यांनी इथे एक छान स्वागत गीत म्हणावे आणि सगळ्यांना विनंती अशी की त्यांनी शांतता ठेवावी जेणेकरून तुम्हाला ते स्वागत गीत ऐकायला मिळेल. ठीक आहे, सुनीताताई रायबोले यांनी गीत म्हणावे. इथं जमलेल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना मी मैत्रीपूर्वक जय भीम करते. जय भीम, जय भीम. एकच आवाज यायला पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, साधू साधू. नुकतंच बुद्धरूप मूर्ती स्थापनेचा आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने आपले भंते नागसेन यांनी खूप सुंदर प्रकारे मांडणी करून आपल्याला तथागत धम्म कसा असावा आणि तुम्ही कसं आचरण करावं, बुद्धाची मूर्ती स्थापना करताना त्यांनी आपलं जे सुत्तपठण केलंय खूप सुंदर प्रकारे केलंय. त्यांना मी त्रिवार परत एकदा वंदन करते. भंतेजी साधू साधू साधू. आणि ज्या भगवंतांचा धम्म आपल्याला खूप कष्टाने घेतला आहे ते म्हणजे आपले आदर्श गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची नुकतं जयंती येत आहे. त्या जयंतीनिमित्ताने मी तुम्हाला एक गीत गाते. जय भीम. नमो बुद्ध भगवंता, नमो शांती दूता, पुंडित राहो मती गुण गाता, सदोदित गाओ तुझे धम्म गाता, तुम्ही भाग्य मुझे तुम्हीच विधाता, तुम्ही भाग्य मुझे तुम्हीच विधाता, तुझ्या समदृष्टीचा लाभ व्हावा, अहंकार पाही तुझ्याच नमावा, अहंकार पाही तुझ्याच नमावा, तुम्ही भाग्य मुझे तुम्हीच विधाता, तुम्ही भाग्य मुझे तुम्हीच विधाता, तुम्ही भाग्य मुझे तुम्हीच विधाता. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, साधु साधु
यानंतर ज्या आपल्या 5 बहिणी 4 बहिणी यांना मी परत एकदा मैत्रीपूर्वक जय भीम करते, ज्यांनी हा उपक्रम घडून आणलाय. आणि त्यांच्यासाठी येणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने एक भीमगीत गाते आणि थांबते. भीमाईचा भीमा बाळ पाहूया, चला चला माहू गावी जाऊया. हो भीमाईचा भीमा बाळ पाहूया, चला चला माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. पुण्याई भीमाई पुत्र लाभले, 14वे रत्न पहा जन्मले. आपण सारे माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. हो भीमाईचा भीमा बाळ पाहूया, चला चला माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. लाडला रामजीचा लाल गा, गुलाबाचे फूल जैसे गाल गा. लाडला रामजीचा लाल गा, गुलाबाचे फूल जैसे गाल गा. निरखुनी बाळाचे नाव ठेवूया. चला चला माहू गावी जाऊया. हो भीमाईचा भीमा बाळ पाहूया. चला चला माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. नवा नवा चंदनाचा पाडणा, सजवा फुलानी त्याचा झुलना. नवा नवा चंदनाचा पाडणा, सजवा फुलानी त्याचा झुलना. युग पुरुषाला आपण झोके देऊया. चला चला माहू गावी जाऊया. हो भीमाईचा भीमा बाळ पाहूया. चला चला माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. चढवा बाळाला जावा साजा, बारशाला आलंय पुन्हा माझा. नाव बारशाचे आपण ठेवूया. चला चला माहू गावी जाऊया. हो भीमाईचा भीमा बाळ पाहूया. चला चला माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. चला चला माहू गावी जाऊया. जय भीम. नमो बुद्धाय. साधू साधू साधू. माझं लांबलेलं गीत इथंच थांबवते आणि थांबते. धन्यवाद रायबोले ताई, खूप छान गीत गायलं त्यांनी. खरंच आहे, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपल्या समाजाला परिवर्तन झालेलं आहे. आणि नुसतं त्यांचा जय जयकार करून काही उपयोग नाही, तर त्यांचे जे तत्व आहे, बाबासाहेबांनी जे विचार सांगितले ते खरोखर आत्मसात करायला पाहिजे. म्हणजे खरोखर आपण बाबासाहेब घडवले असं आपल्याला वाटेल. आज आपण सगळ्या बाबतीत पुढे, बाबासाहेबांनी आपल्याला संविधानमध्ये सगळे अधिकार दिलेले आहे. आपल्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, सगळे हक्क मिळवून दिलेले आहे. आज त्यांचे फार मोठे उपकार आहेत आपल्यावरती. आणि आपल्याला ते काही नाही, पण थोडेफार तरी आपण त्यांचे उपकार फेडले पाहिजे. आणि ते आपण आपल्या चांगल्या बोलण्या वागण्यातून आणि चांगल्या कृतीतून घडावे असं मला वाटते. आणि आज आमच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून श्री पांडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. आणि त्यांनी एक गीत पण म्हणावं असं आमच्या तथाकथ TV चॅनलचे अध्यक्ष यांची विनंती आहे. प्लीज त्यांनी मंचावर यावे. सन्माननीय आदरणीय भदंत आणि इथे उपस्थित असलेले सर्व साधक साधिका, आज या ठिकाणी येऊन मन अगदी प्रसन्न झालं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपली जयंती फार जवळ आलेली आहे आणि त्या पर्वावर आज या ठिकाणी येऊन एक वेगळा अनुभव आला. मला इंगळे साहेबांचा एक मेसेज होता की तुम्ही या कार्यक्रमाला. बाबासाहेबांनी आपल्याला
14 ऑक्टोबर 56 साली धम्माची दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतर अजूनपर्यंत नेमकं काय करायचं आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये हे बरंचसं अज्ञात स्वरूपाचं दिसतं आहे. समाजाची जर आपण या आतापर्यंतची जर आपण प्रगती पाहिली तर बरंचसं त्यामध्ये करण्यासारखं आहे असं दिसतं आहे. आदरणीय भदंतनी आज इथे सर्वांना त्या विषयावर बरंचसं मार्गदर्शन केलेलंच असेल. मला थोडा वेळ झाला, पण आपल्या धम्मामध्ये जे आपले भदंत आहे ते आपल्याला नेहमी मार्गदर्शनासाठी तत्पर असतात. त्यांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचं आपण नेहमी पालन करायला पाहिजे. माझ्या मते आपल्या धम्मामध्ये जर आज सगळ्यात जास्त जर कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल तर ते धम्माचं जे मूळ आहे ते शीलपालनात आहे. जर शीलपालन नसेल तर धम्म हा बळकट होत नाही. शीलपालन असेल तरच धर्माची आपल्याला फळं चाखायला मिळतात आणि शीलावरच सगळ्यांनी सुरुवातीला तरी काम करायला पाहिजे असं भदंतला पण आपल्याला सगळ्यांनी सांगितलं असेल. म्हणून म्हणतात की शील धर्म की नींव है, ध्यान धर्म की भीत, प्रज्ञा छत है धर्म का, मंगल भवन पुनीत. जर आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं एक चांगल्या प्रकारे त्याचं एक फळ मिळवायचं असेल तर आपल्याला शील पालनाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी बाबासाहेबांनी जो धम्म दिला त्याचं आपल्याला सुदृढीकरण, मजबूतीकरण आणि भारताची जी काही आजची परिस्थिती आहे त्याच्यामधून बाहेर पडायचं असेल, ही जी मानसिकता सध्या जोपासली जात आहे याच्यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर शीलाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही असं माझं मत आहे. म्हणून सांगतात कवी की थोर भाग्य हे दलित जनांचे, भीमरत्न लाभले, व्यथातयांची दूर जाहली, कार्य महासाधले, सोनं लुटुनी मानल्याचे, लोक हर्षले मनी, दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जमी. तथागतांच्या चरणावरती विजयादशमी दिनी, दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. मी दिनकर पांडे या प्रसंगी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की शील पालनामध्येच धम्माचं रूप आहे, धम्माचं प्रबळ आहे, धम्म मजबूतीकरण आहे. तरी या बाबीवर प्रत्येकाने आपलं लक्ष द्यायला पाहिजे. कितीक झाले या अवनीवर संत मुनी ज्ञानी, करू न शकले आजवरी ते केले भीमाने जनी. उद्धरली 9 कोटी जनता, रूढी मोडुनी जुनी, दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. तथागताच्या चरणावरती विजयादशमी दिनी, दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. आणि सरते शेवटी आपणा सगळ्यांना येणाऱ्या 14 एप्रिलच्या आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की आपल्या उत्पन्नाचा काही थोडा भाग तरी आपण आपल्या धम्मकार्यासाठी द्यायला पाहिजे, त्या अनुषंगाने त्या विषयाला धरून मी माझ्यातर्फे या विहाराला 5,000 रुपयाची आज इथे देणगी सादर करतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद पांडे सर, खूप छान त्यांनी माहिती दिली. आणि आज पांडे सरांनी सांगितलं आणि तसेही जेव्हा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जेव्हा बौद्ध धम्माची शिक्षा दिली त्याच्यामध्ये आपल्याला अष्टांग मार्ग सांगितले आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रज्ञाशील करुणा सांगितलं आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, शील म्हणजे आपलं चांगलं वागणं, जे चरित्र आहे ते, आणि करुणा म्हणजे दया. हे जर आपल्या बौद्ध उपासक आणि उपासिकामध्ये असेल आणि राहायलाच पाहिजे तर आपण खरं बुद्धाला शरण जाऊ असं मला वाटते.
आज यांनी खूप छान गीत गायलंय पांडे सरांनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंच आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण मला असं वाटतं की प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकांनी शिक्षण घ्यावं, आपल्या मुलामुलींना चांगले संस्कार द्यावे, त्यांना घडवावं आणि नाही जास्त तर कमीत कमी 20% तरी बाबासाहेबांचे आपण जे चांगले गुण आहेत आणि गौतम बुद्धांनी आपल्याला जो मार्ग सांगितला याचा अवलंब केल्यानं तर आपण खरोखर यशस्वी होऊ असं मला वाटते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं पण आहे की जो शिक्षण घेईल तो वाघिणीसारखं गुरगुरेल. कारण शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही, वागता नाही येणार. म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते सगळ्यांनी घ्यावं आणि शिकायलाच पाहिजे. आणि आपला समाज जेवढा पुढे जाईल तेवढी आपली प्रगती होईल. ठीक आहे. यानंतर मी आमच्या तथागत TV चॅनलच्या आमच्या सहकारिणी मोहोळताई मी यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन 2 शब्द मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना सर्वप्रथम मैत्रीपूर्ण जय भीम. जगात सर्वप्रथम न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचं क्रांती घडवून आणणारे, विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम करते, नमन अभिवादन करते आणि आपणा सर्वांना मान्यवर मंडळींना जय भीम करते. आदरणीय भंतेजींना त्रिवार वंदन करते. आज हा जो विहाराचा मूर्ती स्थापनेचा जो कार्यक्रम इथे घडविण्यात आलेला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. पण मी तुम्हाला तुमच्यासोबत म्हणजे चर्चा करणार आहे 5-1 मिनटं फक्त. तर कुणी काही वाईट वाटून घेऊ नये. थोडंसं त्याचे कारणं आहेत, मी जे बोलणार आहे त्याचे कारणं आहेत आणि थोडेसे प्रश्न आहेत. की आत्ताच पांडे सरांनी खूप छान याच्यामध्ये सांगितलं की बाबासाहेबांनी म्हणजे जे आजपर्यंत कुणी एवढं विद्वान आणि संत मुनी ऋणी कुणीही झालेलं नाही आणि कुणी आपल्यासाठी एवढं केलं नाही की जे बाबासाहेबांनी करवलं. कारण बुद्ध कुणी दाखवले? बाबासाहेबांनी. आणि जे बुद्धाला गुरु मानतात मग बुद्धापेक्षा श्रेष्ठ कोणी जगात आहे का? एवढी मोठी शिकवण आपल्याला कोणी दिली आहे का? नाही. तरीही आपल्या समाजातली जी खंत आहे एवढे महान जगरत्न विश्वरत्न ब्रह्मांड रत्न मी तर म्हणेल जे भगवान बुद्ध आहे तथागत ते ब्रह्मांड रत्न एवढं मोठं म्हणजे त्या याला आपण नाव देऊ शकत नाही. सोनं, हिरे, राशी असं काही बनवू शकत नाही. त्यांनी आपल्या बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण काम करत असताना आपल्या किंमतला हिस्सा 20% द्यावा. बाबासाहेब सांगितलं 20वा हिस्सा द्यावा म्हणून त्यांनी 20वा आपल्या कमाईतून आपल्या पगारातून त्याच्यातून तालुका प्रमुख श्रीमंत मोठ आमच्या संयोजिका ठाण्याच्या रायगोडीताई त्याप्रमाणे कथाकट्टीच्या प्रमुख महिला प्रमुख वंदनाताई उगाकडे आमच्या अमरावती तालुक्याचे बदलची वानखडे आपण सर्व उपस्थित आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. आज या ठिकाणी आम्हाला तथागत टीव्हीला आमंत्रित केल्याबद्दल पाचवीचे स्वागत करतो. आणि तथागत टीव्हीचं काम आता सर्वांनी आपापले विचार मांडले, सर्वांनी आपल्याला फोन केले. आता मी काही जास्त वेळ घेत नाही, मला माहिती तुम्हाला भुका लागला वेळ झाला, सर्वांचा वेळ झाला, जास्त वेळ घेणार नाही. आम्ही कशासाठी आलो, आम्ही काय करतो पांडे साहेब सगळ्यांनी अमृत दिलं आपल्याला, सगळ्या माणसांनी अमृत दिलं, धरतीजीने दिलं. काय करायचं काय नाही दिल्लीला सगळे रडून राहिले. त्याचे कारण तुम्हाला माहीत पडले असं खऱ्या अर्थानं सांगतो. आमचे एकी नाही म्हणून ह्या गोष्टी येऊन राहिल्या. कविता लोक करून राहिले, काय लोक आपल्याला शिवाय देऊन राहिले कविता येऊन.
बंदीची तर शिवाय दिल्या बरं, तुम्हाला ते शिवाय ऐकलं नाही तुम्ही, समजून घेतल्या पाहिजे. आणि हे कार्यक्रम इतक्या शिवाय देऊन राहिले, तुम्ही समजून घ्या. आम्हाला तर सन्मान द्यायला लागते की ते लोक असे बोलतात. त्याचं कारण असं आहे, आम्ही एक नाही, आम्हाला गरज आहे एक होण्याची. आणि ती बाबासाहेबांनी आपल्याला जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी आम्हाला पार पाडायची आहे. आता कोणी 60 वर्ष झालं, 70 वर्षाचं, कोणी 40 वर्षाचं, त्याच्यावर जबाबदारी आहे. जबाबदारी स्वीकारा. जशी ही जबाबदारी 5 जणांनी स्वीकारली, तशी 5 दुसरी जबाबदारी स्वीकारा. हे खरंच आहे. आज आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो, 5 प्रश्न नाही आले कोणाला. जबाबदारी कोणाची होती? 70 लोक वाल्याची जबाबदारी होती का? तुमची जबाबदारी होती. जबाबदारी पार पाडा. लोक आता मी म्हटलं की सरळ शिवाय देऊन राहिले, प्रश्न ना, त्याचं कारण या शिवाय बाबासाहेबांनी आज 1900 पासून किती वर्ष झाले, आम्ही सगळं शिकलो. 5-5, 10-10 हजार शाळा घालतो आम्ही. कुठं देतो मस्त आम्ही 10-20 वर्ष झालं. एखादं पुस्तक आपल्या घरी उद्यानाचा धर्म ठेवा. आणि गव्हर्नमेंटचे पुस्तक स्वस्त आहेत ना, 100 रुपयाचं उद्यानाचा धर्म मिळते. तर आपल्या संविधानाचं पुस्तक 200 रुपयाचं मिळते. एखादा कार्यक्रम आमच्या तुम्ही देतो पुस्तक आमच्या मेहनतीतून. म्हणून हा तुम्ही कार्यक्रम आमच्या तथागतचं कार्य असं आहे, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात, ज्या ठिकाणी कार्यक्रम, तो कार्यक्रम लोकांना दाखवला विहार आम्ही दाखवणार आहोत. तर इथं शिस्तबद्ध असलं पाहिजे. बसले कसे तुम्ही, ते मग तुम्ही जर चांगलं जर केलं तर ते लोक दुरुस्त होतात की नाही बाई, हे माझ्या इथल्याचा उद्योग किती चांगला आहे, किती इतका चांगला कार्यक्रम झाला, किती सुंदर उद्योगधनाने ते फोन करतात. मग कशासारखं आम्हाला करायचं सर, तुम्ही येता का? या पद्धतीने तुमचं आपण केलं पाहिजे. लोकांनी विचारलं पाहिजे का इंद्राचा जो उद्योग होतो तसं आम्ही करतो, आम्हाला तुम्ही या. इंद्रा कुठपर्यंत गेला पाहिजे? जळगाव कोण येतात, मला आपण कोण येतात, तथागतचे लोक जे येतातच ना आमचे कार्यक्रम, तेव्हा येतात. त्या दिवशी आम्ही एक कार्यक्रम भेटला, त्या कार्यक्रम जळगावून कोणाला भाऊ म्हणजे पैसे किती गेला गो, मी बिहारात कोणते वेळा बांधलो तुमच्या तथागत टीव्हीमध्ये मला द्यायचा. आणि कोण सांगतो तुम्हाला पैशाची काय करू असं आमच्या पाहिजे. मला इंद्राला जो कार्यक्रम झाला तो तसा घ्या तुम्ही. कारण पुस्तकं वाचा, सगळे शिकले लोक आपण. बाबासाहेबांनी किती कष्ट केले, आमच्या रमाईने किती कष्ट केले. जेव्हा आमचा राजरत्न जातो तेव्हा त्याच्या कपडा नाही आला. जेव्हा तो राजरत्न जातो तिथे जे यांनी दिलेली पगडी होती, कोणी दिली होती पगडी? शाहू महाराजांनी. जेव्हा बाबासाहेब येतात, पोटीतून उतरतात, लुगडं नसते, ती पगडी घेते, पाहते, काही कुंड नसते, अशी काही ती पगडी दिसते. महाराजांची पगडी कशी असं आपल्या पितांबरी सारखी असेल ना, ते घालते सपोर्ट करते बाबासाहेब. एवढ्या मोठ्या महान माणसाची बाई पगडी, एक छोटासा तिचं पळकं दिसत नाही घालायला, एक साडी नसते, त्याच्यातून एवढा मोठा विद्वान माणूस तयार करते तुमच्यासाठी. अरे काहीतरी त्याचं दाना ना, काहीतरी थोडं तर जाणा. आमच्या राजरत्न जाते तर एक नेण्यासाठी, अशा भूमीत नेण्यासाठी हे नसते, काही नसते. एवढं जाणं ना, एवढं आपल्यासाठीच ते नसतं. तुम्हाला काय 5 पैसे मागितले, आपण 5 पैसे दिले. म्हणून म्हटलं बाबासाहेबांजवळ 5 पैसे नव्हते, 5 पैसे देण्यासाठी नव्हतो, चळवळसाठी पैसे नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी पेपर काढले का हा माझा पेपर दूर दूर जायला पाहिजे. माझे जे विचार आहेत बाबासाहेबांचे, 5 पेपर काढले बाबासाहेबांनी साप्ताहिक. पहिला मुक्ताज काढला, बैसपूर भारत काढला, मान काढला, असे 5 पेपर काढले का माझा जे शब्द आहे, माझं जे प्रवचन आहे, माझे जे मी जे बोलतो ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आम्हाला मोठं साधनच नव्हतं. हे साधन मिळवण्यासाठी 5 पेपर काढले. 5 पेपर काढ, 5 एकाना का 5 काही एकाना किंमत होती त्याची. एकाने नव्हतं आमच्याकडे पेपराचा. जेव्हा ते पेपर होता ना एका गावात, तेव्हा असे 10 लोक बसायचे, ते सगळे बाबासाहेबांचे विचार वाचायचे, सगळे एक
पुस्तक वाचायचं सगळं ऐकायचं. याकडे असे लाखांना तयार केले बाबासाहेबांनी. म्हणजे लाखांना तयार करून उपयोग काय? आज ये उदर गाणं बरोबर आहे ना? त्याचं काय चुकलं काय? हे यांनीच बोललं त्यांचं काय चुकलं काय? हा, साहेबांनी खंत व्यक्त केली, बंदीजीनं खंत व्यक्त केली, हे ठेवून आम्ही सगळे शुद्ध झालेलो आहोत. त्याच्यानंतर तथागतचं काम असं आहे. हे तथागत साहेब 2017 पासून हेच काम करतात. तुमचे विचार, तुमचं कार्य लोकांपर्यंत जावं, त्यांनी ते पाहावं आणि ते सांगावं असं काम करा, असं चांगलं कार्य करावं. त्या ठिकाणी आम्हाला बोलावलं, आमचं मनोगत ऐकून घेतलं, आमच्या सर्व टीमचं मनोगत ऐकून घेतलं आणि आम्हाला तुम्ही आमचा सत्कार केला, मान केला. त्याबद्दल तथागत टीव्ही चॅनलचं तर्फे आपल्या सर्वांचं हिंदा गावातर्फे आणि या बुद्धविहाराला अशोका बुद्धविहार हे नाव दिलं, अशोक सम्राट हे नाव दिलं, त्याबद्दल आज सर्वांनी टाळ्या वाजवा आणि जिवंत ठेवा. जसं आज जसं बरोबर आहे अशीच जिवंत ठेवा, इथून कार्य करा आणि आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो. आमचं पत्रकाराचं काम काय साहेब, आम्ही येतो, आमचं तुमचं कार्टून चाललं जातं, आम्हाला गरज आहे काय एवढं बोलायचं, कोणी बोला लागते नाही लागत, एक दिसते नाही तेव्हा बऱ्याच प्रश्नाची उत्तर येते. काय आता बोलावं, काय प्रश्नाचं उत्तर नाही जमत. बाबासाहेबांचं नाव काय का पूर्ण? म्हणून तथागत टीव्ही चॅनलची साहेब गरज आहे खांडे साहेब, म्हणून आम्ही गावगाव खेडोपाड्या फिरतो. आपण सर्वांनी ऐकून घेतला, त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो, सर्वांना जयभीम करतो. असंच कार्यक्रम असतात आम्हाला आठवण करा. एवढ्या बाबासाहेबांचं चरित्र विकत घ्यायचे, बुकस्टॉल घ्यायला, मोबाईल कोणीच बघू नका. आणि हे खरंच आईवडिलांचं काम. प्रत्येक आईवडिलांनी सतर्क राहायला पाहिजे आणि बाबासाहेबांचं चरित्र आणायलाच पाहिजे. आणि ते मुलांच्या हाती द्या. तुम्ही जर वाचाल तर मुलांना कळेल, तुम्ही जर मोबाईल घ्याल तर मुलं मोबाईल घेतील. आज मोबाईलवरती आपण पटकन पाहतो व्हॉट्सअपवरती, मग व्हॉट्सअपवरती एखादा आपण बाबासाहेबांचं चरित्र नाही पाहू, बाबासाहेबांचं पूर्ण नाव जर माहिती नाही तर मग थोडी मोठी पद्धत आहे. भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेबांचं आडनाव सपकाळ होतं, नंतर मग ते आंबेडकर करण्यात आलं. किती मोठी खंत आहे. आज आपण वंदना देतो, आपण अभिमानाने म्हणतो की आम्ही जयभीम आले आहे. जयभीम आले तर आणि तर बाबासाहेबांचं नाव माहिती तर एवढी मोठी खंत आहे. आज आपण प्रत्येकाने राहणीमानात सुधारणा केली, हे स्वागत आहे. इथून राहायलाच पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे, चांगले कपडे घ्यायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर बाबासाहेबांचं चरित्र वाचायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला बाबासाहेब कळणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या चरित्राच्या घडण्यामध्ये काय चालतं. आपण नुसती तोंडातून म्हणतो बाबासाहेबांचा विजय असो, गौतम जयजयकार असो, हे आपण नुसतं म्हणतो, पण अंगीकारलं कोणीच नाही. मला नाही वाटत कोणी अंगीकारलं असेल. तर प्रत्येकाने येऊन बाबासाहेबांची दोन चरित्राबद्दल 2 शब्द बोलावं की बाबासाहेबांनी काय म्हणजे कसं जीवन त्यांनी कष्टाने कसं किती खंत किती हारापेष्ट सहन करून बाबासाहेबांनी आपल्या समाजाला असं चित्रातून वरती काढलं. आज एक मानाचं स्थान दिलं. नुसतं आपण जयंती साजरी करतो, लोक आता बोलू नये, आता बोलण्याचा विषय नाही. कारण 14 एप्रिल संपली की जसं एक जनरेशन आपलं दारू पिऊन आपलं धिंगाणा घालत राहतं, लोक नाव ठेवतात, ते नंतर डीजे वाजवतात. जसं आता बाकीच्या याच्यामध्ये अगदी शांततेने जशी काही तिकीट पार पाडतात त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला कधी दंडण वाजवतात. पण मला एवढं म्हणायचं एवढं दंडण आपले डीजे काढण्यापेक्षा तेवढा पैसा जमा करा. जी लहान गरीब मुलं असतील त्यांना तुम्ही शिक्षणाला मदत करा ना. बाकी मग तसं काम आपल्याकडे इथे तरुण पिढी बसलेली आहे सगळी, त्यांनी का नाही करत, आम्ही पुढाकार घेत. आपण एवढी स्थापना करतो, आपण इथे विहार बांधतो, सगळं म्हणजे सगळ्या लेडीज येतात का इथे विहारामध्ये? कोण कोण येतात सांगतात मला काही फोन तुमच्या जबाबदारी पाहिजे नाही. तुम्ही मुस्लिम लीग बुद्धाबद्दल नाही घ्यायची. रोज बाबासाहेबांच्या चरित्राबद्दल सांगा त्यांना की बाबासाहेबांनी कसा जन्म झाला, त्यांनी किती कष्ट सहन केले, कसे हालापेष्ट सहन केले, लोकांकडे अपमानास्पद कसे शब्द त्यांनी ऐकले, त्यांनी कधी स्वतःला घडवलं, अमेरिकेत लंडनला गेले, त्यांनी डिग्री तिथे प्राप्त केली, शाहू महाराज
शिकलेल्या दिसत आहे मला. एक एक कलम काय, त्यांचं महत्त्व काय, त्यांनी केलेली काय फायदा होतो, काय तोटा होतो, हे इथे संविधान इथे वाचून काढा. रोज एक एक पेज वाचा. तर त्याला अभिनयाला महत्त्व येईल. जसं हिंदू धर्मामध्ये त्याच्याला महत्त्व मिळतं. कलाकृतीने आज आमच्या अध्यक्ष सरांनी आणि पुढे आवाज व्यक्त करण्यासाठी सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं. सवितेय विवोजन्तु सपरो विनाशतु माते भवन्तं तनयो सुखे दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते. इच्छितं पञ्चितं प्रियं क्षिप्रमेव समीजतु. सर्वे पुनन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपन्नरसोयताम्. आयु आरोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च. ततो निर्माण सम्पत्ति विनाशे समीजतु. नक्ति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम्. एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम्. नक्ति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम्. एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम्. नक्ति मे शरणं मह्यं सङ्घो मे शरणं वरम्. एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, सङ्घं नमामि. अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा. साधु साधु साधु. महाकारुणी तथागत सम्यक संबुद्धाची, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, मातोश्री रमाई भीमाईचा, संत कबीरांचा, सम्राट अशोकांचा, भारतीय संविधानाचा, भिक्षू भिक्षुणी संघाचा, उपासक उपासिका संघाचे, बाल बालिका संघाचे. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. या ठिकाणी हा जय भीम का होताना म्हणतो माहित आहे का? जे म्हणजे जन्माला, ये म्हणजे येणाऱ्यानो, ही म्हणजे भिवू नका, म म्हणजे मरेपर्यंत. परंतु त्या जय भीमाचं महत्त्व